जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण अशा भक्तिमय ठिकाणी जाणार आहोत जे की खोपोली टू पनवेल या मार्गावर नडाल या गावात आहे। चला तर मग आपली राईड सुरू करूया। आता आपण खोपोली गावातल्या बस स्टँडवर आहेत। इथे तुम्हाला नडालला जायला बस किंवा रिक्षा, प्रायव्हेट कार भेटून जाईल। सरळ अलिबाग रोड गेला आहे, आपल्याला राईट टर्न मारायचा आहे। खोपोली ते नडाल साधारण 30 किलोमीटरचा प्रवास आहे। आपण एक अर्धा पाऊण तासात तिथे पोहोचून जाऊ। तुम्ही आजूबाजूचं वातावरण बघू शकता, एकदम निसर्गरम्य आहे। मेन म्हणजे माझं यूट्यूब चॅनल ओपन करायचं कारण म्हणजे कामावरून आल्यावर जो फ्री टाईम भेटतो, फ्री टाईममध्ये आपण मोबाईलवर घरी खेळत बसतो। ते खेळण्यापेक्षा आपण बाहेर जाऊन विविध ठिकाणाला भेट देऊन तिथले व्हिडिओ काढून आपण पोस्ट केलेला काय हरकत आहे। आणि त्यात पण काही मुलांना वाटतं की मी व्हिडिओ काढल्यावर लोक काय बोलतील, मला व्हिडिओ मी पोस्ट केल्यावर। लोकांचा विचार अजिबात नाही करायचा। लोक आपल्याला पोसायला येणार नाही। लोक एक दिवस बोलतील, 2 दिवस बोलतील आणि तेच तुम्ही नंतर फेमस झाल्यावर तुम्हाला बोलतील हा यार करून दाखवलं। मी पाहिलं मी जिंकून घेतलं सारे, हा राजा होणार आता फिल्म स्टार। आपल्याला फिल्म स्टार ना, आपल्याला सुपरस्टार व्हायचं आहे। तुम्हाला जर माझे ब्लॉग बघायला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझी काय ब्लॉगमध्ये चूक होते, काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ते पण नक्की। आणि हा जो मी ब्लॉग शूट करतोय तो पूर्णपणे माझ्या मोबाईलने शूट करतोय। थोडी क्लिअरिटी कमी दिसेल तुम्हाला। जर भविष्यात कॅमेरा चांगला घेता आला तर नक्कीच घेऊ, फक्त तुमचा सपोर्ट असू दे फक्त। आत्ता आपण आलेलो आहोत खोपोली पनवेल मार्गावर असलेल्या चौक फाट्याच्या जरासा पुढे। सरळ पनवेल हायवे गेलेला आहे, आपल्याला राईट टर्न मारायचा आहे। इथे तुम्हाला बोर्ड दिसेल श्री पंचायतन मंदिर। इथे साईडला कोणाला पण विचारलं तर तुम्हाला बरोबर रस्ता सांगतील, श्री पंचायतन मंदिर नडाल चौक। त्याला आपल्याला इथून आता राईट टर्न मारायचा आहे। सरळ तुम्हाला एक कच्चा रस्ता लागेल, तिथून सरळ जायचं आहे। एक छोटासा ब्रिज लागेल, ब्रिज क्रॉस केल्याच लेफ्ट साईडला टर्न मारायचा आहे। लेफ्ट टर्न, या गेटमधून आपल्याला जायचं आहे। जे तुम्हाला आपण बोललेलो ज्या भक्तिमय ठिकाणी जाणार आहोत, हेच आहे ते भक्तिमय ठिकाण श्री पंचायतन मंदिर नडाल। चला तर तुम्हाला आतील जे 5 मंदिर आहेत त्यांचं दर्शन घडवतो। हे आहे आपल्या मंदिराचा मेन प्रवेशद्वार, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। हे आहेत आपले श्री पंचायतन मंदिर। हे 5 मंदिर आहेत, ते आपण एकेका मंदिराचे दर्शन घेणार आहोत। इथून आपल्याला वर आल्यावर जे पहिलं मंदिर लागतं ते आपल्या श्री साईबाबांचं मंदिर आहे। चला तर मग आज जाऊन आपण दर्शन घेऊया।
साईबाबा यांच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्या गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे, तिथं जाऊन पण आपण दर्शन घेऊया. गणपती बाप्पाच्या मंदिराच्या बाजूलाच एक आपल्या संकटमोचन हनुमानांचं मंदिर आहे, तिथे जाऊन पण आपण दर्शन घेऊया. हनुमानाच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्या महादेवाचं मंदिर आहे, तिथे जाऊन पण आपण दर्शन घेऊया. महादेवाच्या मंदिराच्या बाजूला तुम्हाला श्री भवानी माता मंदिर तिथे पण आपण दर्शन घेणार आहोत. श्री पंचायतन मंदिर नडाळ हे जे भक्तिमय ठिकाण आहे, ज्या संस्थानांनी बांधलं आहे, ती संस्था म्हणजे जे म्हात्रे चॅरिटेबल संस्था. यांनी आपल्यासाठी, मला बरीच जण बोलली की चॅनल ओपन नको करू, चॅनल ओपन केल्याने काय होणार आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की कामावरून घरी आल्यावर फ्री टाईममध्ये मोबाईलवर खेळत बसण्यापेक्षा बाहेर जाऊन व्हिडिओ काढण्यात काय कमी आहे. जर तुम्हाला हे बरोबर वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर हा होता आपला एक खोपोली ते नडाल एक सुंदर भक्तिमय प्रवास. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपलं इंस्टाग्रामला पण चॅनल आहे भाऊ टूर या नावाने, त्याला पण फॉलो करायला विसरू नका. जर तुम्हाला या मंदिराची माहिती हवी असेल कसं कुठून यायचं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी रिप्लाय देईन. चला तर भेटूया लवकरच पुढील भागात. तोपर्यंत जय श्रीराम.